तर श्रीशैलमच्या डेंजर अशा जंगलात प्रवेश केलाय आणि जिथं पाहावं तिथं नाही वेळ वाघ आहेत, वाघ 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 असा बोर्ड लागलेत. वाघ आणि चिते, लेपर्ड आणि टायगर चे बोर्ड लागलेत. मित्रांनो पुढं बी एक गाडी नाही मित्रांनो असा डेंजर असा आता हे झालं ना या जंगलात. रात्रीचा प्रवास अवघडच आहे तसा. कारण एक मला स्कूटरवर वाटलं की जोडीदार हॉटेल म्हणून पाहायला गेलो तर तोंड बीड असं चोरागत बांधलेलं. आणि मित्रांनो तर फायनली आपल्या 11व्या ज्योतिर्लिंगाचं पण दर्शन झालेलं आहे. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर कालच्या ब्लॉगमध्ये आपली काही गाडी नीट नव्हती झाली तर त्यामुळे ही ज्या गावात गाडी शोरूमला टाकली होती त्याच गावात हॉटेलला थांबलो आहे. इथं झोपलं होतं. हॉटेलात कोणतं आहे, मंदिरात थांबलो आहे. मंदिर आहे आणि इथं थांबलो होतो. एकदम चांगली सोय होती. अंदर कवर होतं सगळं, दरवाजा बिरवाजा लॉक होता, फॅन वगैरे होता, त्यामुळे काय अडचण नव्हती. तर आता उठलोय 4 वाजताच उठलोय कारण इथं मंदिरात येतात लोक 4 वाजल्यानंतर, त्यामुळं उठलोय. चला भेटूया आपण पुढं, काय होतंय बघूया. मित्रांनो दुसरा दिवस आहे आज. बसून बसून कंटाळा आला मला. गाडी फिरायची सवय बसून 2 दिवस झालं बसूनच आहे. तर काय अजून बी पार्ट आलेला नाही. ब्लॉक पिस्टन भेटा नाही तर भेटला इथे हैदराबादवरून ते येतंय वाटतं. त्यांनी इस्टीट टाकून दिलं एका माणसाने, पण ते काही अजून आलेलं नाही दिसत. तर काय होतंय काय माहिती. आज तरी पोचतंय का नाही श्रीशैलमला काय माहीत नाही. लय अवघड झालंय ते म्हणजे सगळं. फोन लावलाय काय माहित काय होतं. कटिंग करायची मला. ही गाडी नीट झाल्याशिवाय काय करूशी तरी वाटा नाही माहिती का. चला भेटूया परत गाडी नीट झाली. आता फायनली पार्ट आलाय ब्लॉक पिस्टन आणि त्याचे टायमिंग चेंजचं पॅड. मेकॅनिक गायब झाला आता. हे इतक्या वेळ मेकॅनिक बसून होता आणि हे ब्लॉक पिस्टन येत नव्हता. ब्लॉक पिस्टन आता त्यांनी कुरिअरने पाठवला आहे हैदराबादवरून इथं. आणि इथं गाडी खालचं जोडून झालंय क्रँकचं सगळं. तर वरचं ब्लॉक पिस्टन टाकून ते पॅड वेड चेंज करायचे. झाला काय माहिती. चला आज तर सुट्टी तरी आलेत ती. फायनली आता किती वाजले, 12:30 वाजता काम चालू झालंय गाडीचं. सकाळपासून मी कसा टाइम पास केला मलाच माहिती. मटेरियल आलंय सगळं. खालचा तर पार्ट जोडून झालता, वरचं जोडायचं राहिलं होतं फक्त. चला लय खर्च झाला पण बेकार. हर हर महादेव मित्रांनो. तर फायनली आपली गाडी झाली इथं तयार. आणि ते मॅनेजर आहेत, त्यांनी काल राहण्याची सोय केली होती त्यांच्या तिथं मठात. हे सर आहेत ते जास्त बोलतात जरा, त्यांना लय माहिती काढायची सवय. हे BJP वाले माणूस आहे आणि हे पण स्टाफ मध्ये आहे आणि बाहेर मेकॅनिक आहेत ते तुम्हाला. तर मित्रांनो इथं शोरूम होतं आणि तिथं सर्व्हिस स्टेशन होतं पाठीमागं. तर तिथं सर्व्हिस केली आणि फायनली आपली गाडी झालेली. तर ऑइल लेवल बिवल चेक केली यांनी बघा. आणि ह्या मेकॅनिकने आपली गाडी तयार केली. खर्च मालूम आहे तेलंगणा में मित्रांनो. तेलंगणामध्ये आता कोणता गाव आहे, चियामानगड. तर ही गाडी तयार झाली आपली. आता निघतोय मी, मला अंधार होईल पोचायला श्रीशैलमला. चला जाऊया. बाय बाय. चला चला बाय बाय मित्रांनो. तर फायनली निघतोय. हे सर्व होते. थँक्यू. कुछ प्रॉब्लम नहीं ना आएगा. ये भाई अपना इधर का सुपरवाइजर है. स्वामी स्वामी
मित्रांनो फायनल निघलो, इथं काम केलंय. चला, पण गाडी आता 50च्या वरती पळवायची नाही म्हणलं, 500 किलोमीटरपर्यंत. बघूया कसं होतंय. गाडी 50च्या वरती पळवायची नाही म्हणलं तर आता बघूया कसं होतंय. आता श्रीशैलमचा मॅप टाकूया पहिला मला. चला, काल इथंच खाली कुठं ते आश्रम होतं, तिथं थांबलो होतो. एकदम चांगली सोय होती राहण्याची. पहिलं मॅप लावल्या. चला, 349 होतं, आता किती बघू द्या. आता नवीन एकदम फाटाकट सगळं इंजिन नवीन झालंय का ते. तिकडे आलाय गाडी, क्लच ब्रेक टाकली तेव्हा. 148 किलोमीटर. चला, बाय बाय, बंद करतो. व्हिडिओ आपण जंगलात काढू व्हिडिओ. मित्रांनो, तर 40-50च्या स्पीडनी गाडी चालवायची. इकडं टाईम आहे ऑटोमॅटिक वाढायला लागलाय. 7 वाजता असं दाखवतो, आता 7-6 वाजायला लागले. म्हणजे बेसिकली ते म्हणतंय की ह्या हायवेने तू 60च्या वरती चालायला पाहिजे असं मॅपचं म्हणणं आहे. पुढं गेलं तर टाईम लागणार ते. बघू आता, जंगलातनं अंधारातनं जंगलातच जायला लागेल. बघू काय होते आता. मित्रांनो, ती पुढं जी ब्रेजा चालली ना, ते MH50 नंबर आहे. आता तिथे काही गाडी पळवू शकत नाही. गाडीचं इंजिन काम केलं आहे, त्यामुळे 50 चाललं आहे आपलं विमान. तर कितीची गाडी आता ब्रेजा. चलो, 4.5 महाराष्ट्रातली लोक 60 गाडी चालली ना, तरी अंडर कव्हर होतं 10 किलोमीटर. मित्रांनो, तर मी आत्ता पाहिलं 50च्या स्पीडनी कंटिन्यू गाडी चालवली तर 45च्या स्पीडनी चालते. म्हणजे गाडीच्या काट्याच्या 50च्या स्पीडनी चालवली तर 45च्या स्पीडनी गुगल मॅपच्या चालते. कारण एका तासात 45 किलोमीटर चालवली. बरोबर मी 3:59ला मी बरोबर पाहिलं होतं, तेव्हा 140 किलोमीटर होतं. आणि आपण 4:59ला बरोबर 95 किलोमीटर राहिलेलं आहे. अजून खूप सारा वेळ लागणार आहे आपल्याला. बहुतेक 8 वाजताच आपल्याला पोचायला. अंधारात जंगलात चालवायची मला तर. चलो मित्रांनो, तर आता पाठीमाग 2 मित्र भेटलेत. ते म्हणतात की इंस्टाग्रामवर फॉलो करतोय, कधी फॉलो करतोय. गाडी गावाकडे तरी पण चकाला बघून कसं होतं. मित्रांनो, जंगली एरिया चालू झालाय आता. एकदम जंगली एरिया आहे. आता इथं कुठं तरी चेक पॉईंट आहे. चेक पॉईंट मधनं पास केलं तरच जाईल मी, नाही तर परत रिटर्न यायला लागेल मला. पूर्ण जंगली एरिया आहे, एकदम खतरनाक जंगली एरिया. सेव्ह द फॉरेस्ट, डू नॉट.
हर हर महादेव मित्रांनो, आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यातील दिवस 65-66 आहे. तर आपण आता श्रीशैलमच्या जंगलात आहे. इतकं खूंखार असं जंगल आहे ना, जिथं तिथं लेपर्ड, टायगर विगर असले फोटो लावलेत. आणि माकडं लय माकडं आहेत, लय बेकार अशी माकडं आहेत. स्पीड लिमिट 30 आहे. आणि चाललोय आता मी ह्याच्यात सगळा हिरवा पॅचच दिसतोय. जो मॅप आहे ना त्यात सगळा हिरवा पॅचच दिसतोय. आणि संध्याकाळी 9 नंतर आणि सकाळी 6च्या अगोदर एंट्री नाहीये. तर 9च्या अगोदर जेवढ्या गाड्या येतात तेवढ्या सगळ्यांना सोडतात. चला 76 किलोमीटर राहिले अजून. लय निम्मा आलो, निम्मा राहिले अजून. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. चेक पॉइंट आला इथं बहुतेक, तिथं चेकिंग करून सोडतात. काय म्हणतात हे सर? जाऊ का? तर काय ना, आपल्याला नाही अडवलं, 4 व्हीलरवाल्यांना अडवतात. चेक करत होते सामान काय आहे काय नाही. तुम्हाला किती आवाज येतोय काय माहिती. माईक लावणार आता मी. आज तर नको बाबा, जंगलात कुठं थांबतो. चहा पिऊ काय? चहा प्यावा वाटतंय. चहा पिऊन जाऊ. गाडीचं पण गाडीवर रेस्ट देतो. मित्रांनो, ते फॅमिली ह्यांना एक चित्ता दिसला होता म्हणतात. ते येतात तिकडून. आपण मला संध्याकाळचं जायचंय. बघू कसं होतं. एखाद्या गाडीला पाठला करतच जायला नाही. अवघड आहे. चित्ता बित्ता दिसल्या होतं तिथंच आपले वाट लागायची. मित्रांनो, ही कमान बघू शकताय. टायगर. हे सगळं वाघाची चित्र आहेत बाबा. डेंजर डेंजर. हर हर महादेव मित्रांनो, आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यातील दिवस आहे आज 66वा. तर 66व्या दिवशी आपण फायनली श्रीशैलमकडे जात आहे. तर श्रीशैलमच्या डेंजर अशा जंगलात प्रवेश केलाय. आणि जिथं पाहाव तिथं नाही वेळ. वाघ आहेत, वाघ 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 असं बोर्ड लागलेत. वाघ आणि चिते, लेपर्ड आणि टायगर चे बोर्ड लागलेत. आणि माकडं तर जिथं तिथं खूप सारी माकडं आहेत. खूप सारी प्रचंड अशी माकडं आहेत. आणि आता मी संध्याकाळच्या वेळेस एंटर करतोय जंगलात. तर मी बरेच जणांचे सल्ले घेतले. तर म्हणजे काय अडचण नाही, दोन्ही साईडनी गाड्या चालू असतात. तुम्ही संध्याकाळच्या वेळेस आरामात जाऊ शकताय. तर मी चाललोय त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस. पाठीमागं पण कार आहे, पुढं पण कार आहे. तर ते जोरात चालले जरा. चलो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. मित्रांनो, मी पाहू शकताय कोल्हे, लांडगे, अजून वाघ, चित्ता असे सगळ्यांचे बोर्ड लागले तिथं. तर अतिशय खूंखार असं जंगल आहे. हे जंगल म्हणजे श्रीशैलमला जाताना जंगल आहे. तर त्या जंगलातनं चाललाय तुमचा भाऊ. ते पण संध्याकाळच्या वेळेस. गाड्या चालल्यात म्हणजे संध्याकाळी 9 पर्यंत गाड्या चालू राहतात. 9 ते सकाळी 6 पर्यंत एंट्री बंद आहे. 9 पर्यंत गाड्यांना एंट्री आहे. तर चाललाय तुमचा भाऊ आता इतक्या खतरनाक अशा जंगलात. तर आपल्या गाडीला जो प्रॉब्लेम झाला होता तो आपण सॉल्व वगैरे केलाय. लय खर्च झाला, जवळपास 13,000 रुपये खर्च झाला. जाऊ दे आता, काय इंजिनच नवीन झालंय थोडक्यात. बघू तरी काय होतंय आता पुढच्या प्रवासात. जबराट असा घाट दिसतोय. अंधारात घाटात गाडी चालवणं ठीक आहे. बऱ्याच जणांचं मी सजेशन घेतलं तर सगळे म्हणतात की जाऊ शकताय तुम्ही, काहीच अडचण नाहीये. पण एक जी फॅमिली भेटली होती मला,
ही फॅमिली नी सांगितलं की मला एक चित्ता दिसला पण तो रोड क्रॉस करत होता. आम्ही मोबाईल काढत तोपर्यंत तो पार झाला. अशी गोष्ट आहे. तर चला पाहूया आपल्याला दिसतोय का चित्ता बित्ता काय. आपले तर टर्कलच दिसल्यावर. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. कारण ते चारचाकीत सेफ बसलेले असतात. आपण टू व्हीलरवरच असतोय मोकळा टाकळा. तर त्यामुळं तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. या व्हिडिओ माझ्याकडे टाईम कमी आहे आज, त्यामुळे मी माझं गाडी थांबवून व्हिडिओ काढण्यात इंटरेस्टेड नाही आहे जास्त. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा मित्रांनो. तुमचा भाव आणि लय कठीण दिवस पाहिले. चला बाय बाय मित्रांनो. इथं जरा दोन बस बसत नाहीत एकदम, त्यामुळं ट्रॅफिक जाम झालं होतं थोडं. चला त्यामुळं तर मला गाड्यातही भेटल्या सोबत, नाही तर अशा मोकार बुकाट जंगलात एकट्याने फिरायचं म्हणल्यावर अवघड वाटतंय. कारण जिकडं बघावं तिकडं नुसती झाडच गंधाट आणि जागोजागी बोर्ड वाघ 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 वाघ. अरे वाघ 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 वाघ. अरे बिहून टाकतं सोडतात सगळ्या लोकांना वाघाचे बोर्ड दाखवून. चलो ये तो मिल गए आपने को साथी. हर हर महादेव मित्रांनो. आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा बारामती महाराष्ट्रात आहे. तर त्यातील दिवस 66 आहे. तर 66व्या दिवशी तुमच्या भावाने 15,000 किलोमीटरची रनिंग पूर्ण केली. आता मी श्रीशैलम येथील जंगलात आहे आणि संध्याकाळच्या वेळेसच दिसलोय, कारण गाडी खराब झाली होती. तर गाडी दुरुस्त करून भेटायलाच मला 4 वाजले, जवळपास 3:45. तर त्यामुळं मी निघलो त्यानंतर, कारण मला आज पण त्याच ठिकाणी मुक्काम नव्हता करायचा. कारण मी बरेच जणांचे सजेशन घेतले, तर ते म्हणले की गाड्या लागून जातात, त्यामुळे संध्याकाळी गेलं ते काय अडचण नाही. तसंच झालंय सगळं. आता माझ्या पुढं 2 गाड्या आहेत, पाठीमागे 4 गाड्या आहेत. अशा रीतीने मी चाललोय आता श्रीशैलमकडे. अजून इथनं 56 किलोमीटर आहे. 7:30 वाजतील पोचायला. MG हेक्टर. अशा गाड्या असल्या ना काही टेन्शन नाही आहे. कारण इथं काय होतंय, तेंडवे आपल्या चित्ते असतात ना, ती रोड क्रॉसिंग करतात. ते आत्ताच मला एका भेटला होता, चहा प्यायला थांबलो होतो मी तिथं. तो म्हणला की रोड क्रॉसिंग करताना दिसला त्यांना. चला बाय बाय. जंगल अंधार आणि चला चांगला आहे प्रवास. उजेड दिसतोय तरी मागणं पूर्ण गाड्या. बाय बाय मित्रांनो. तर त्या गाड्या आता पुढं निघून गेल्या. मला इंजिन काम केलंय म्हणून 50च्या वरती जाऊ नको म्हणलाय फिटर. ह्या गाड्या 60नी चालल्यात सगळ्या. आता मी मागं राहतोय बहुतेक. कारण काय झालं, मागाशी रोडला तिकडून गाड्या येणाऱ्या पण होत्या ना, त्यामुळं गाड्या स्लो चालल्या होत्या. आता फास्ट चालल्यात. अंधारात चाललोय आपण. चला मित्रांनो. पुढं बी एक गाडी नाही, पाठीमागे पुढं आत्ताशी एक गाडी दिसते, पाठीमागनं पण एक आलेली दिसते. आणि पूर्ण जंगलात चाललोय मी. श्रीशैलमकडे जाणाऱ्या रोडवरचे जंगल आहे. त्या जंगलाचं मला नाव माहीत नाही आहे काय आहे नक्की, पण खूंखार असं जंगल आहे. तिथं वेगवेगळ्या प्राण्यांची चित्र दाखवलेली आहेत रोड क्रॉसिंग करताना. आत्ता एकदम असा डेंजर असा आवाज आला. कुठल्या प्राण्याचा होता काय माहिती. तसंच इंजिनचं काम केलंय, त्यामुळं 50च्या स्पीडने चालवायला सांगितलं, पण मी चुकून तिथं वाढवलं होतं थोडं स्पीड. 60 पर्यंत गेलतो. बाकी काय नाही. चलो चलते. एक बाईक मला भेटला, आता त्या माझा जोडीदार बनवतो, त्यासोबतच चालतो. चलो मित्रांनो. असा डेंजर असा आता हे झालं ना या जंगलात. रात्रीचा प्रवास अवघडच आहे कसा. कारण एक मला स्कूटरवर वाटलं की जोडीदार होत्याल म्हणून पाहायला गेलो, तर तोंड बीड असं चोरागत बांधलेलं आणि असं पार मागणं वाटतं की पाठीमागं लेडीज बसले, पुढं जेंट्स चालवतोय, पण दोन्ही जेंट्सच आहेत. डेंजर आहे. मला तर मेन म्हणजे गाडी पळवायची नाहीये. गावात
मोठाच कार्यक्रम आहे इथं. अयो काय खरं नाही. घाटाचा रोड चालू झाला आता. मित्रांनो, तर भरपूर लोकांना उलट्या होत्या त्या घाटात. वॉमिटिंग होती, उलट्या होत्यात. त्यामुळे बऱ्याच गाड्या थांबतात मध्ये. आधी आताच 1-2 पाहिल्या, मी लक्षात दिलं नाही बाबा. त्यासाठी आपली 2 व्हीलर भारी. हवा व्हेंटिलेशन इज कंटिन्यू व्हेंटिलेशन, 24 आवर व्हेंटिलेशन. चारी बाजूने हवा लागत असते. मला सुसू लागली पण आता थांबायला भीती वाटते जंगलात. चलो अभी किती राहिले अजून? 25 किलोमीटर राहिले. 25 किलोमीटर चलेंगे. 1 तास. 26 किलोमीटर 1 तास. आता इथं पुढं काढा. चलो नाही खूप काळ असं जंगल आहे. मित्रांनो, पुन्हा आता घाट सेक्शन चालू झालं आहे. तुम्हाला मॅपमध्ये दिसेल का नाही काय माहित नाही. पूर्ण घाट सेक्शन चालू झालं आहे आता. डाऊन पण आत जायचं आहे. तिकडं गाव आहे परत वरती. अजून 19 किलोमीटर जायचं. 19. मित्रांनो, अतिशय सुंदर असं धरण आहे. पुढे गेलं फोटो काढू बहुतेक. उजेड बघा कसला मस्त दिसतोय. तिरंगा कलर मध्ये केलंय. ते म्हणलं वय ना, लोक कुठं कशासाठी थांबली होती? तर या व्ह्यूचा फोटो घेण्यासाठी थांबली होती. आपण पण घेऊ इथनं फोटो. ओके ना वीडियो नहीं यार, ट्राइंग टू बी. इधर से कितना दूर है अभी? अपना श्रीशैलम. श्रीशैलम क्या है कि 30 रहता है. 30 क्या? हाँ सर. श्रीशैलम 30 उठेगा. अभी जंगल है क्या प्लेन है? हाँ जंगल है, पूरा ऐसे ही रहता खुला. चढ़ाई है क्या पूरी? हाँ ठीक है. चलो, आपसे मिलके बहुत अच्छा लगा. ठीक है भाई. ये कौन सी नदी है? ये श्रीशैलम डैम बोलते हैं इसको. श्रीशैलम डैम क्या? गंगा. ओके ओके ओके. चलो, थैंक यू. हाँ थैंक यू. श्रीशैलम डॅम पासून निघालोय आता. चलो. त्यालाच माहित नव्हतं किती 18 किलोमीटर दाखवतं इथनं. 18 किलोमीटर चढ आहे म्हणतोय सगळा. बघूया कसा चढ आहे. कारण पूर्ण घाटच दाखवतोय. आता नदी क्रॉस केली की ही लागतंय आंध्र प्रदेश. इकडं तमिळनाडू आहे, नदीच्या पलीकडं आंध्र प्रदेश आहे. दिवसा आलो असतो म्हणजे सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं व्हिडिओ काढता आला असता. ठीक आहे, चलो चलते. मित्रांनो, तो पाहू शकताय तुम्ही श्रीशैलम डॅम. आणि आपण आता ज्या डॅम नदी तयार होती त्या नदीला क्रॉस करून गेलो की आपण तेलंगणामधनं आंध्रामध्ये जाणार आहे. ही नदीच्या बरोबर सेंटर लाईन मध्ये आता बरोबर गाडी बघा तुम्ही, दिसती का तुम्हाला? गाडी बरोबर बाउंड्रीवर आहे. दोन्हीच्या मधोमध्ये अशी डॉट डॉटची रेस गेली. आणि आता आपण आलेलो आहे आंध्र प्रदेश मध्ये. वेलकम टू आंध्र प्रदेश, श्रीशैलम.
चला आता 16 किलोमीटर पण पूर्ण अप आहे अप, पूर्ण डायरेक्ट चढाई. तर फायनली तुमच्या भावानी 23व्या राज्यात प्रवेश केलाय. 23व्या राज्यात नादखोळा. कालच आपण पोचलो असतो पण गाडी जरा मला वाटलंच होतं म्हणजे काय ना, मी तशी तयारीत आलो होतो की असा मेजर प्रॉब्लेम येईल कुठं, तर इतकं किलोमीटरचा प्रवास करायचा आहे म्हणल्यावर आलाच. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. चांगला आवाज वगैरे आला असला आणि गाडीचा कमी आवाज आला असला तर हाच व्हिडिओ मी अपलोड करेल, नाही तर श्रीशैलममध्ये गेल्या उजेडात अजून एक व्हिडिओ काढत. चला, बाय बाय. मित्रांनो, इथं आता चेक पॉईंट होता, तुम्हाला दाखवतो मी. चेक पॉईंट होता, इंडियन आर्मीची लोक होती. चला, ओके, बाय बाय, टाटा. चला, आता चढायचं आहे पण आता गाडी कशी परफॉर्म करते काय माहिती. आता इंजिन काम आत्ताच केलंय. चलो मित्रांनो, तर आमचे वडील श्रीशैलमला येऊन गेले, म्हणजे हैदराबादला श्रीशैलमला. ते म्हणले की इथला घाट लय टप आहे. म्हणजे मी ज्यावेळेस दार्जिलिंगच्या घाटाचा व्हिडिओ टाकला होता की घाटात गाडी गरम झाली वगैरे, तर त्यावेळेस तेव्हा मला फोनवर म्हणले की श्रीशैलमला पण असाच घाट आहे, असाच आहे. पण श्रीशैलमचा काही एवढा मला टप वाटा नाही. दार्जिलिंगला कोण टप दे नाही. म्हणजे टप म्हणजे इथं कसं घाट आहे पण इतका स्ट्रेट नाही आहे. स्लोप मेंटेन केलाय त्यांनी बरोबर एवढा, म्हणजे गाडी लोड येईल असा स्लोप नाही आहे. लद्दाखमध्ये पण गाडीला लोड येईल असा स्लोप नाही आहे. काही ठिकाणीच ते चांगला पास होता ना, तिथंच तेवढा लद्दाखमध्ये पण असा गाडी लोड येईल असा चढाई नाही. तर त्यांनी स्लोप मेंटेन केल्यात प्रत्येक ठिकाणी, म्हणजे ठराविक गाडी लोड नाही येणार अशा स्लोपमध्ये रोड बनवतात. चला, बंद करतो. चलो मित्रांनो, ते सर भेटले होते, म्हणजे मी वळून आलो की रूम कुठं भेटतील फ्रीमध्ये विचारायला. हे सर आणि दुकानवाले सर हे दोन्ही, तर त्यांनी सांगितलं की इथं फ्री रूम नाही भेटू शकत. तर ह्यांनी एक सांगितलंय म्हणतात 300 रुपयात तो देतो. ह्यांनी एक सांगितलंय डोरमेट्री किधर है? पातालगंगा कितना दूर इधर से? 10 किलोमीटर. ओके ओके, चलेगा. थैंक यू सर. ओके ओके. मित्रांनो, बघा सगळं जिलबी लिहिलंय. श्री साक्षी गणपती स्वामी टेम्पल. पाहू शकता, हे असे काळे कपडे घालून असतात तिथली सगळी लोक. बरेच लोक थांबतात. बघू आपण उद्या जाताना काय सीन आहे इथला. येऊ वाटलं असतं माघारी. ओके, 2.5 किलोमीटर राहिले. राहायची सोयचं अवघड आहे जरा. जाने का क्या कहने का, क्या मालूम मेरे को अभी रहने का, तो फायनली मंदिराचा कळस दिसायला लागला इथनं. म्हणजे मंदिर जे आहे ना त्याचं पुढचं एंट्रन्स गेटचं इथनं दिसायला लागले. मेन तर आता राहण्याची व्यवस्था पाहिली पाहिजे. काय राहण्याची व्यवस्था काय आहे ती पाहायला लागली पाहिजे. पाहू शकता जिलबी टोलगेट. मित्रांनो, मंदिराकडे आलंय. दर्शन होतंय का नाही काय माहिती आता.
सर मंदिर और क्या बोल रहा था मैं, गाड़ी लगाने के लिए पार्किंग है क्या उधर? लय गर्दी बेकार. महादेव मित्रांनो, आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा, त्यातील दिवस आहे आज 66-67. तर मी आता आहे श्रीशैलममध्ये. तर श्रीशैलममध्ये हे सर भेटलेत मला, ह्यांनी खूप मला गाईड केलं. तर ह्यांना मेन म्हणजे हिंदी येत नाही आहे, इंग्लिश आणि त्यांची लोकल भाषा आहे जी आंध्र प्रदेशमधली, तर ती तर सर very good. He's very he was his journey 26 states he covered, almost all India is covered. Today he came Sri Salem. We met very happy to hear. Very strange journey he do it. Very happy we met him. where we meet? Where the place where we meet? Sri Salem. श्रीशैलम. and which state it come? Sri Salem, Andhra Pradesh. ओके. तर मित्रांनो, Shiva temple. शिवा टेम्पल. तर मित्रांनो, आंध्र प्रदेशमध्ये श्रीशैलम ला आलोय. तर हे सर भेटले, यांनी खूप इंग्लिशमध्येच आमचं कॉन्व्हर्सेशन झालं. तुम्हाला वाटतं तसं व्हिडिओच्या पटकेच बोलायचं म्हणजे म्हणल्यावर मला जमत नाही, पण असं मी कॉन्व्हर्सेशन कोणाबरोबर पण करू शकतोय, विदेशातलं कोण असलं ते करू शकतोय. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. चला बाय बाय. मित्रांनो, तर फायनली आपल्या 11व्या ज्योतिर्लिंगाचं पण दर्शन झालेलं आहे. तर आता आलो मी जंगल क्रॉस करून संध्याकाळी आलो. तर फायदा झाला, त्याचं दर्शन झालं संध्याकाळी. सकाळच्याला फ्री झालो मी. सकाळी काही एवढं टेन्शन नाही उठून की दर्शन घ्यायचं की काय करायचं. तर तुम्हाला दाखवतो, इथं फोटो काढतात, स्पॉट आहे फोटोवाला. इथे एक फोटो काढतो, इंस्टाग्रामसाठी व्हिडिओ काढतो आणि तुम्हाला दाखवतो. लोक कुठं बी झोपतात लोक, तर तिकडं पाहू शकतात, तिथं झोपलेत. पण देवाच्या दारात कुठं बी झोपतात लोक. चला फोटो काढतो. इथं फोटो पॉइंट एक. हर हर महादेव मित्रांनो, आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा, त्यातील दिवस आहे आज 66वा. तर 66व्या दिवशी तुमच्या भावाने फायनली 11व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन केलंय. मल्लिकार्जुन श्रीशैलम येथे असणार मल्लिकार्जुन या ज्योतिर्लिंगाचं दर्शन केलेलं आहे. खूप भारी मंदिर आहे. जरा कालच झालं असतं दर्शन, पण गाडीला प्रॉब्लेम आल्यामुळं दर्शन आज केलंय मी. तर फायनली एकदम संध्याकाळी निघलो होतो, जंगलातनं प्रवास केला. एकदम काही अडचण नाही जंगलातनं संध्याकाळचा प्रवास करायला तसे. आणि इथं मंदिर आहे, मंदिराचा लय लांब आहे, फोटो पॉईंट लय लांब आहे, ते कॅप्चर बी व्हाय नाही संध्याकाळच्या वेळेस. सकाळी येऊन कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतो. तर फायनली तुमच्या भावाने 11व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन केलंय, ते पण एका रूटमध्ये 11व्या ज्योतिर्लिंग आहे. तर चला लवकरच आपण 12व्या पण ज्योतिर्लिंगाचं दर्शन करूया. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. चला बाय बाय. मित्रांनो, इथं पाहू शकता अतिशय सुंदर असं गणपती बाप्पा आहे. तिकडं राधाकृष्ण आहे आणि तिकडं महादेवाचे एक नंबर आहे. तर चला आता श्रीशैलमचा मोठा नंदी कुठे आहे ते उद्या पाहूया आपण. चलो बाय बाय. मित्रांनो, हे दिवा वगैरे लावतात लोक. इथल्या लोकांचा कुठला तरी ही आहे फेस्टिवल आहे, त्यामुळे दिवा वगैरे लावतात. दिया क्यों लगा रहे भाई? हिंदी आती? दिया क्यों लगा रहे? कौन सा त्योहार है? కార్తీక మాసం దీపం. कार्तिक मासम दीप. 360 రోజులు कार्तिक महिना चालू होतोय, त्याचा दिवा लावतात असं म्हणतात ते. एक पलीकडे पण बघा किती दिवा लावले. पण असे काळा पोशाख घालून हिंडतात सगळे इथले लोक. इथं बघा राधाकृष्ण महादेवाची पिंड एक नंबर सगळा पैसे. चला उद्या सकाळ काढू. फायनली थांबलोय आज इथं डोरमॅट्री गव्हर्नमेंटची श्रीशैलम मध्ये. किती लय माणसं आहे, जितकी बघावं तिकडं माणसंच माणसं आहे. तर 100 रुपये एका रात्रीचं. 200 रुपये घेतलेत, म्हणजे 100 रुपये तो डिपॉझिट म्हणून घेतलेत. जर उद्या ती चिठ्ठी दाखवली तर 100 रुपये परत मागायला देणार. तुम्हाला दाखवतो.
किती माणसंच माणसं आहेत, जितकं लक्ष द्यावं तिकडं माणसंच आहेत, पूर्ण माणसं आहेत. मला तिकडे एक बेड भेटलं, एक पिशवी इथं ठेवली आहे भावापाशी काउंटरपाशी आणि बाकीचे घेतले. वॉशरूमला जाऊन येतो, इथं वॉशरूम नाही आहे, लांब आहे वाटतं. ती पण